मस्त कुरकुरी एकदम झालं एकदम. आवाज मग मस्त कुरकुरी एकदम येतोय. एकदम मस्त टेस्टी, सगळ्यांना आवडले. एक नंबर झाले. इथे भेटला फणस आम्हाला, पिक्का फणस. त्याची घरे बघा, हे बघा मस्त आहेत. आतमध्ये घरे बघा भारी आहेत, एकच नंबर घरे आहेत. पदूपकडे पूर्ण पंढर केले त्याने. आतू पण आवडलं. आता आवडलं तर फणस. हां मस्त एकदम गोड आहेत फणस ना. भट्टो भट्टो कुठे केला होता, कोकणात ना. पदून ऐकलं भरपूर वेळा ना. पदू नाही ऐकलंयस, फक्त कार्टून बघितलंयस. नमस्कार मित्रांनो, मी जीवराज. संध्याकाळची वेळ आहे. आता आम्ही चाललो आहे फणस काढायला. आज आपण बनवतोय फणसाचे गळे तळलेले. तर तुम्ही फॅमिलीवर पण समजून गेला असाल. तर आपण ते आणायला चाललो आहे. तर आपण ते पहिले फणस काढायला चाललो आपण इकडे जवळपास. तर आपण तिकडे जाऊया फणस काढायला. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. इकडे पदू आहे, आदू आहे, इकडे डोंबले आहे आमची, आणि इकडे आई आहे. कुठे चाललो आपण? शेतात. कुठे फणस काढायला? पदूवर फणस यायचा, आपण आदूवर फणस यायचा. दोघांनी फणस उचलून घेऊन या. हा आपला फणस आहे. हां तो पण आपले फणस आहे, पण तिथून कच्चे आहेत. आपण जाऊन मुंबईला, तोपर्यंत मोठे होतील. इकडं हां अजून कच्चे आहेत. हळूहळू स्लिपर आहे खाली. हे बघ सावकाश. अशी पूर्ण उतार आहे वरतून यायला, त्यामुळे असं पाय स्लिप होतोय. पोरान धरून तुम्ही आणायला लागलाय. हे बघ, हे बघ बघ, थांब. माहिती आहे बस, इथे बस, थांब तू. हे बघ, इथं संपूर्ण मोठा फणस आहे, पूर्ण पसरल्यावरती. आणि बघा मध्ये 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 असे फणस असे. हे दगड नाही मारायचा, फणस खराब होईल. मित्रांनो असा पूर्ण मोठा फणस आहे, लांबच्या लांब पूर्ण पसरला आहे बघा. आणि प्रत्येक फांदीला बघा फणस दिसते मध्ये मध्ये. आता आपल्याला असे यातून एकदम तयार फणस काढायचं आहे. पिकलं आहे? आई बोलते पिकला वाटतं फणस. मस्त वास येतो. पिकलाय. इथे थोडंसं खराब झालंय, पण आतून मस्त करे असतील. वरती बघ किती फणस आहेत. पूर्ण असे पूर्ण फणस लागलेत वरती झाडावरती. आणि खूप असा मोठा आई आहे, फणसाचा बुंदा आहे एवढा मोठा तरी. त्या फणसावर त्याचे फणस लागलेत वरती. भरपूर फणस आहेत, मध्ये मध्ये पिकलेत, तयार आहेत. आपण तयार काढू फणस. ही फक्त बाजू खराब आहे, बाकी इकडची बाजू चांगली घर आहेत. हे बघा ते काढलं आणि ते खराब आहे. इकडची चांगली बाजू आहे आणि घर मस्त आहे. ते बघा वाव, एकच नंबर. कसं आहे आदू? एक नंबर ना. आदू पण खातो इकडे. घर हे बघा, हे पूर्ण मस्त घर आहेत, एकदम मस्त असं गोल्डन कलरचे एकदम. हे बघा, हे बघा छान एकदम मस्त. हे बघा किती घरे भारी 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 वाटतात. एक नंबर घरे आहेत मस्त. तर मित्रांनो आता फणसावर चढतो फणस काढायला. तर आता आम्ही फणस खाऊन झाला इकडे आमचा एक. तर एक पिकलेला फणस भेटला मस्त नशिबाने. आता वरती फणसावर 2-3 फणस काढू आपण, मस्त तयार फणस. फणसावर तर चढलोय आणि इथं बघा हा जो फणस आहे ना, याचे काटे मोठे मोठे आले. तर आपण हा फणस घेतोय. तर असा पूर्ण वरती आलोय. तेवढं काय हार्ड नाही फणस, हा इझी आहे चढायला. त्यामुळे फोनवरती घेऊन आलो आणि आपण हा फणस काढतोय. खाली आई उभे आहेत. आई हा फणस काढू ना. हा फणस आहे, वरती मोठे मोठे फणस आहेत अजून, पण आपण जे खाली येईल ना ते फणस काढतोय आपण. तर मित्रांनो आता फणसावरून फणस काढले आपण. हे बघा इकडे, इकडे बघा आयन ठेवले फणस. दोन मस्त मोठे मोठे फणस आहेत. तर असे मोठे मोठे काटे जे आहेत ना ते तयार फणस असतात. तिकडे पण फणस काढला आपण, इथे काढला आहे. असे अजून वरती फणस आहे भरपूर.
पण ते लांब लांब आहेत आणि अजून तयार व्हायचे बाकी आहेत. तर सुरुवात आहे आता. वरती खूप बरेच फणस आहेत हे इकडे. असा मोठा बुंदा आहे फणसाचा. आणि आता पूर्ण आजूबाजूचा परिसर बघा. हे आमचा डोळ्याच्या परिसर आहे. इकडे असे मोठे मोठे काळूची झाडं आहेत. पावसामध्ये इकडे शेती केली जाते. चला चाललो तर आम्ही. चला आदू चल. काय घेशी पण डोक्यावरती तू घेऊ. इकडे फणस काढले आपण. चाललो घरी घेऊ. म्हणून घरी आणलं. हा चला चाललोय आम्ही आता घरी. फणस काढून काढले फणस. तर मित्रांनो आता ह्या साईडला फणस आणला मगाशी आपण फणसावरून काढून. तर आता पण आई ना इकडे फणसाचे मस्त गरे आपल्याला काढून देते. आता आई आहे ना फणस कापून दाखवते आपल्याला. इकडे फणस आणला मगाशी आपण 2. तर इकडे फणस कापते आई. आपण हे तळलेले गरे बनवणार आहोत ना तर असा एकदम तयार फणस बघायला लागतो झाडावरून. मग आपण तो घेऊन येतो. हे बघा आतमध्ये असे गरे आहेत थोडेसे पिवळ्या कलरचे. हे बघा मस्त गरे आहेत. कापा फणस आहे आणि गरे मस्त आहेत. मोठे मोठे जाडसर एकदम आहेत. तर आता इकडे चीक काढतो आपण ह्याचा. त्याला असा चीक असतो पांढरा चीक तो काढायचा. नंतर मग आपण गरे हे करू साफ करू. हा बघा खोबऱ्याचं घेतलं आहे आपण. सुरी आणि कोयतीला लावायला कारण की आहे ना याला चीक असतो. परत मग ते चीक बसतो इथे बघा. या कोयतीला मग असे लावलेला ते बघा हे चीक असतो ना तो चिपकतो कोयतीला वगैरे. त्यामुळे धार कमी होते. त्यामुळे असं आधी करून ठेवतो आपण. आणि फडक्याने हा मधला चीक आपण पुसणार आहोत. असं इथलं आहे बघा. आणि हे असे मधले मेन गरे पण काढू असे मोठे मोठे. तर मित्रांनो इकडे आता आपण फणस कटिंग करून झालेला आहे आपला. आणि असे आईने सेपरेट पाव केले मध्ये. ह्याच्यामध्ये असे गरे आहेत मेन मोठे मोठे. ते आपण गरे साईड पण ठेवतो साईडला इकडे बघा परातीमध्ये. नंतर आपण ते ना कटिंग करू आणि असे बारीक बारीक तुकडे करू त्याचे लांब लांब आकाराचे. तर पहिलं आपण हे असे गरे आहेत ना मधून काढून घेऊया सेपरेट करूया. हे बघा असे मध्ये गरे आहेत ना ते काढतोय आपण. असे गरे आहेत. तर मित्रांनो आता आपण ना फणसामधून गरे सेपरेट केले. आता आपण ते कट करून घेऊया. आणि इकडे बघा चाले प्रोसेसिंग ती. आई इकडे गरे सेपरेट करून ठेवलेले आहेत. आणि ही अटला आहेत फणसामधल्या. आता आई आहे ना अटला ते साईडला करते आणि फणसाला म्हणजे मध्ये चिरी मारून शिमला कापून देते ती. आपण आता हिला आहे ना कट मारूया जरा असे उभे आकाराचे कट करून घेऊया. काहीतरी चाललं आहे यांचा. काय झालं तुमचं इकडे पाठीमागे? हां लपताय कोण देवांश? इकडे काय बस पेरूचं हाड कुठला? हां वरती मँगो लागलेत. हा आमचा पूर्ण मागचा परिसर आहे. पाणी असतं पावसामध्ये खूप. नाही इकडे पद्धू तर खूप खेकडी पण असत नाही इथे. काळी खेकडी वगैरे. साप पण असतातच. हॅलो कुठे चढली वरती? इकडे या चला. इकडे तिकडे प्रांजली गेले हाक मारते. आता मी तुम्हाला उतरणार नाही खाली. तुम्ही या कसं पण नाही. तुम्ही आता वरती का चढलात? या साईडला आहे ना अंगणामध्ये आहे ना चूल पेटवलं आहे. इकडे खाली पत्रा लावला आहे. आणि मस्त इकडे निखारे होऊ दे आधी. आपण ह्याच्यात कढई ठेवू. कुल्फ्याला आलेला? कुल्फ्याला आलेला का? त्या कुल्फ्या नाही गेलेले पदू आणि आदोळी. कुल्फ्याला आला गावामध्ये दुपारचा गरमीतून ना. कितीला भेट कुल्फी? ओके तुला मांडलंय. आणि वरती कढईमध्ये तेल टाकते. हातामध्ये आपले हे गरे आहेत कटिंग करून ठेवलेले. आता मस्त उभे उभे. आता इकडे मस्त कढई तापली. तेल तापला ना की मग आपण ह्याच्यामध्ये हे टाकूया गरे तळायला.
आता इकडे आईने इकडे घेतले गरे तळायला सुरुवात केली. हे बघा आधी जास्त पण इसो नाही केलं आहे, कमीच केलं आहे. कारण चांगला आतमध्ये तेल तापलं चांगला आणि गरे पण मस्त हे होत आहेत. बऱ्यापैकी काढून झाले इकडे मस्त गरे कलर पण मस्त बदलला आता. नंतर आपण यावरती मीठ टाकू. आपण मिठाचं पाणी आपण शिंपडू यावरती, मस्त लागेल मध्ये. बघा मस्त तेल पण तापलं आणि खाली चव मस्त झाले. कसं लागतं बघ. ते मीठ टाकायचं आपल्याला, पण ते तळलेत ते कसं लागतं बघ जरा खाऊन. बरोबर लागतं. तुझी झाल्यात ना मस्त वाटतं. आता नाही म्हणते ती खरंच. नाही म्हणते का कुरकुर वाटेल. नाही खाल्लं मिठाचा पण पाण्याचा हे मारू मिठाचा नाही म्हणते. नाही कुडकुड होत मस्त. आता इकडे काढतोय आपण. इकडे बाई कच्चे गरे आहेत, म्हणजे हे कच्चे गरे आहेत आणि इकडे तळलेले गरे आहेत. आणि इकडे चालू आहे अजून काढायचे. तणाव आहे. बरोबर आहे. चांगली आहे. ती आले इकडे घराची टेस्ट बघायला. खिडकीतून बघितलं तिने काय चाललं अंगणामध्ये, काशीच तिथे बघायला आली. तिने पण टेस्ट केलं, तिला पण आवडले. थोडीशी बोलते मीठ कमी आहे. आता मीठ आपण नंतर टाकणार आहोत. परत खायला आवडलं ना. आवडलं. अजून करूया आपण ना पावसामध्ये आधी आगोसाठी आपण करून ठेवू. तर आहे तशी खिडकी आहे, खिडकीतून बघितलं तिने काय चाललं इकडे. ते आली बघायला. फणस आले फणस. तर बऱ्यापैकी झालं काढून आहे बघा. एवढे पदर आलेत. बाकी इकडे काढून झाले आपले मस्त तळलेले गरे. आणि इकडे बघा आता इकडे आईने आणले वाटी घेतले आणि वाटीमध्ये इकडे मीठ घेईल थोडंसं आणि पाणी टाकेल. मग आपण हा पाणी ह्याच्यावरती शिंपडू थोडंसं. मग आपण हातामध्ये काढू एकत्र. मग मस्त इकडे मीठ लागेल करायला वगैरे, मग मस्त खायला एकदम होतील. तर इकडे आईने आहे ना एक वाटीमध्ये मिठाच्या मध्ये ना पाणी टाकलं आहे आणि इकडे बघा तसं मिठाचं पाणी घेतलं आहे. आता इकडे आपल्या सगळे गरे कम्प्लीट झालेलं आहे काढून. आता ह्याच्यावेळी थोडंसं ना पाणी शिंपडणार आणि थोडंसं ते हाताने कालवणार, म्हणजे पूर्ण सगळीकडे मीठ लागेल. इकडे बघा असं मस्त खारा पाणी करायचा मिठाचा. हां इकडे बघा एकदम कुरकुर झालं एकदम मस्त एकदम बघा. ते असं मिठाचं पाणी आहे ना करून तसं हाताने इकडे प्रत्येक गऱ्याला लावते खालून वरून मस्त एकदम. आणि गऱ्या अजून चव मस्त लागेल. आणि आता किती बघा आवाज किती बघा मस्त येते कुरकुर करायला झाली ना तुला देता. आता मस्त आहेत ना कुरकुर एकदम मस्त. धाकटे आले खाऊन बघ कसं लागतं ते मस्त. कुरकुर झाली तुम्हाला. पावसाळ्यामध्ये राहतात हे. जर तुम्ही हे केलात ना हवा बंद एकदम बरणी बिरणीमध्ये तर मस्त टिकतात पाऊसभर. बारीक म्हणजे काय नाही तसंच नव्हतं. असंच कापायचं देठला बिटला साईडला काढायच्या आणि मग नंतर त्याला तलवायच्या. खोबरे तेलात तलवतात. खोबरे तेलात तलवतात. गोळ्या तेलात तलवलं आणि चांगलं झालं ना. चांगलं झालं ना. मस्त झालं. मस्त लागतं छान. तळलेलं तळलेलं गरे हा सुकर मस्त मस्त ना. पदूला आणि आधूला हे जास्त गरे आवडले. ताट घेऊन बसलाय तो. आणि सबस्क्राईब करा. असं कुरकुरी झालं एकदम. हा आवाज मग मस्त कुरकुरी एकदम येतोय. एकदम मस्त टेस्टी सगळ्यांना आवडले. एक नंबर झाले. इकडे बघा आपले मस्त गरे एकदम कम्प्लीट झालेले आहेत. मस्त एकदम कुरकुरी एकदम. हा आई एक नंबर झाली. सर्वांना आवडले ना. एक नंबर. तुला पण आवडले. आदू अजून जे काय आली आपली टेस्टला माणसं बनवून सगळ्यांना आवडले. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण फणस खायला गेलो दुपारी आणि फणस आणले आपण
एक तयार फणस आणला, त्यातून आपण हे तळलेले गरे केले, एकदम छान गरे झालेले आणि आईने तुम्हाला ते बनवून दाखवले. आणि हे आपण हे गरे जे केले ते तळलेत ना, त्यामध्ये तेल वापरलं आहे आपण, तर गोडा तेल वापरलं आहे. भरपूर लोक त्यामध्ये खोबरेल तेल वापरतात, आपण जास्त खोबरेल तेल नव्हतं त्यामुळे आपण गोडा तेल बनवले, पण काही नाही, त्या मस्त झालं टेस्ट एकदम. आणि हे गरे जे आहेत ना ते पाऊसभर राहतात चांगले. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. आणि चॅनलवरती नवीन कोण असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय 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 आदू.